अभिनेत्री व दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे हिचा नवीन चित्रपट मनाचे श्लोक हा 10 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. रिलीज होण्यापूर्वीच अनेक वादांना या सिनेमाला सामोरं जावं लागलंय. पण कोथरूडमधल्या सिटी प्राईड सिनेमागृहात हिंदू संघटनांनी आक्रमक होऊन सिनेमा बंद पाडलाय. न्यायालयाकडून सिनेमा रिलीजसाठी परवानगी देण्यात आली, पण तरीही संघटनांनी आक्रमक होऊन शोज बंद पाडले. यावर दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेने सिनेमाचं नाव आणि रिलीज डेट बदलली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत मृण्मयीने खुलासा केलाय. मनाचे श्लोक या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून पुण्यात, संभाजीनगरमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या अतिशय दुःखद आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पाहताच आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि सिनेमाच्या नवीन नावासह येत्या गुरुवारी दिनांक 16 ऑक्टोबरला पुन्हा एकदा हा सिनेमा प्रदर्शित होतोय. भेटूयात, अशी मृण्मयीने पोस्ट केली आहे. यासाठी सिनेविश्वातील कलाकारांनी सुद्धा मृण्मयीला सपोर्ट केलाय. सिटी प्राईडमधल्या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दरम्यान आता पोलिसांनी गौड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. मनाचे श्लोक नाव बदलून दुसरं काय नाव असणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.